आपल्यासोबत दिनकर कोतकर आहेत, ज्यांनी मुंडव्यातल्या जमीन प्रकरणामध्ये सुरुवातीला मुद्रांक शुल्क अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। नक्की तक्रार काय केलेली होती, तक्रारीत काय म्हटलेलं होतं, ही तुमची तक्रार कधीची? माझी तक्रार सर्वात पहिली 5 जून 2025 ची। त्याच्यामध्ये मी असं म्हणलेलं आहे की ही महारवतनाची जमीन आहे, मौजे मुंडवा पुणे शहर येथील सर्वे नंबर 88 ही महारवतनाची जमीन आहे आणि या जमिनीचं जे खरेदी खत झालेलं ते 300 कोटीचं आहे। 300 कोटीच्या नियमाप्रमाणे 7% म्हणजे 21 कोटी स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे आणि महारवतनाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या पण पूर्ण केलेल्या नाहीत। जे जमिनीच्यासाठी नजराणा भरणं, रिग्रँट करणं या सगळ्या प्रक्रिया केलेल्या नाहीत असं माझं म्हणणं होतं त्याच्यावर। त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा साधारणपणे 8-10 दिवसानंतर स्मरणपत्र दिलं त्याच कार्यालयात आणि हे जे माझे अर्ज आहेत, तक्रार अर्ज, हे माननीय मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर यांच्याकडेच दिलेले आहेत। म्हणजे हे जे पूर्ण पुणे शहर ज्यांच्या अंडर आहे त्यांच्याकडेच तक्रार दिलेली आहे। काय म्हटलं होतं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला तक्रार केली, काय अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया काय होती? नाही, बघतो आम्ही, करतो असंच त्यांचं म्हणणं होतं। परंतु आजच्या तारखेला म्हणजे 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत मला आजपर्यंत त्या पत्राचा उत्तर आलेलं नाही। कोणाकोणावरती कारवाई व्हावी असं तुमचं म्हणणं आहे की 5 जूनला तुम्ही तक्रार करून पण याची दखल घेतली नाही? हां, याच्यावर माझं असं म्हणणं आहे की जे संबंधित म्हणजे जे हवेलीचे दुय्यम निबंधक होते, हवेली 4चे, त्यांच्यावर कारवाई झालेलीच आहे। असं म्हणजे फक्त त्यांच्यावर काय गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु ही महारवतनाची जमीन असल्यामुळे या संबंधित लोकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हाच दाखल झाला पाहिजे। आपण पाहतोय की मी 5 जूनला या सगळ्या संदर्भामध्ये तक्रार दिलेली होती, मात्र अजूनपर्यंत मला अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं नाही अशी प्रतिक्रिया दिनकर कोतकरांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरापर्सन अभिजित पिसोसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।